आज रविवार. मी आज पनीर बिर्याणी बनवण्याचा बेत आखला. सर्व साहित्य घेतलं. कांदा एकीकडे तेलात परतत होते. नवऱ्याच्या फरमाईशवर कढी बनवली. एका साईडला तांदूळ उकळून घेतला सगळे खडे मसाले टाकून, आणि एका साईडला भाजी करायला घेतली. पनीर आणि बटाट्याचा मसाला, बिर्याणी मसाला वापरला आहे, गरम मसाला वापरला आहे आणि घरातली सगळी मसाले. एका साईडला भात शिजवत ठेवला. 80% तांदूळ जर शिजल्यानंतर गॅस बंद केला आणि भात पाण्यातनं निथळून घेतला. थोडासा थंड होऊ दिला. माझा भात हा बासमती तांदूळ नव्हता, पण छान मोकळा तांदूळ झाला. त्याचबरोबर माझी मसाला एक साईडला रेडी झाला. तर आता लेयर्स लावून घेऊया. एक लेयर भाजीचा आणि वरनं भाताचा, आणि मध्ये मी कोथिंबीर आणि पुदिना पेरला आणि थोडं तूप पण घातलं. पहिला लेयर लावून झाल्यावर परत भाजी घातली, थोडा कोथिंबीर पसरवला आणि आता परत भाताची एक लेयर. छान मोकळा भात झालेला, जसा मला हवा होता. नंतर परत आता एकदा भाताची लेयर झाली की कोथिंबीर पुदिना पसरवायचा, 1-2 थेंब तूप घालायचं आणि छान असा दम द्यायचा. स्लो वातेवर 20 ते 25 मिनिटं मी छान होऊ दिला. अगदी घट्टसर झाकण लावलं. 20 मिनिटात आपली बिर्याणी रेडी. छान सुगंध पसरला होता आणि मस्त मोकळा भात, पनीर आणि बटाटा. जास्त भाज्या माझ्याकडे नव्हत्या. सुगंध पसरला होता सर्वकडे. लगेच वाढून घेतला मी भात आणि कांदा निंबू बिर्याणी. नंतर आठवलं की कढी घ्यायचीच राहिली. नवऱ्याच्या फरमाईशवर छान कढी पण बनवली होती. अशा प्रकारे माझी बिर्याणी रेडी झाली. मस्त कढी आणि सॅलड आणि बिर्याणी घेतली आणि छान असा फडशा